आणि ऋषिकेश रानडे सेम, दोघेही सेम. का त्यांच्यात मनात काय सेम आहे? त्याचं एक वय वाढत नाही आणि तुमची एक अक्कल वाढत नाही. मग काय, तो आला तेव्हापासून मी बघते, तो आहे तसाच आहे. त्याच्या मागून ती भाग्यश्री आली आणि त्याच्यापेक्षा मोठी दिसते, पण तो बघा आहे तसाच्या तसा. लिटिल चॅम्प. एवढं काय फुटलं? काय पंच नाही फुटला? एवढा काय फुटला नाही पंच. माझा पंच फुटला नाही तर एवढं बोलता, त्याला मिशा फुटल्या नाहीत त्याच्यावर कोणी काय बोलत नाही. मग काय नाव काय त्याचं? ऋषिकेश. ऋषी आणि केश दोन्ही नाही तुला. अजून टेन्शन घेऊ नको ना, त्याला पार्ल्याचं सोनू निगम म्हणतात. है ना? तुम्ही आता त्यांच्याबद्दल गप्पा मारणं सोडा. तुमचा जो एक सुपुत्र आहे हा. त्याला बोलवावं असावे. हो हो, त्याच तर बोलवावं यावं असं हे. बोलवते. प्रेम, आमचा मुलगा प्रेम नुकतीच विलायतवरनं घेऊन आलाय. विलायतेहून आला आहे. प्रेम बाळा प्रेम, आता स्क्रिप्टचं 13वं पान चालू आहे. तू झोप झाली असेल तर ये. मेल्या आमच्याच एवढे पैसे घेतोस तू. काय कपडे घातलेत, काय चाललंय, आपण काय करतोय? काळ उभा करायचा आहे, काळ. हे काय एवढा मोठा काळ उभा केलं? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? आजूबाजूला पाहुण्यांकडे तरी पहा. अरे कोण आहे हा? त्याने काय ट्रेन मध्ये अचानक अलिबागवाले घुसतात तसं माझ्या घरात घुसला? कोण आहे हा? अरे कृष्णकांत, हा मला ओळखलं नाहीस? नाही भाऊ. अरे वहिनी, हा तुम्ही तरी ओळखा वहिनी. हा हा, अहो भाऊजी तुम्ही. अहो ओळखलं नाहीत का? परवा नाही का डोंबिवली स्टेशन वरती 5-5 रुपयाला इयरबड विकत होते? नाही का? आपण 10 रुपयाला 3 मागितले, ह्यांनी दिले नाहीत. तेच आहे. हो अहो वहिनी, 1800चा काळ हो, तेव्हा कुठले एअरबड? का 1800च्या काळात कानाला भोकं नव्हती? अहो वहिनी असं काय करताय? वहिनी, अहो मी बाबूजी. आठवा 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 वहिनी. इश्य, ह्या वयात कुठे आता? वहिनी हे आठवा आहे. आठवा वहिनी. तुम्ही, मी, कृष्णराव एकाच कॉलेजात होतो, आठवतं? तुम्ही मला कॉलेजात ललित प्रभाकर म्हणायचं. ललित प्रभाकर. ललित नाही, तुम्हाला जळीत प्रभाकर म्हणतो. मी जळीत प्रभाकर आणि तू कोण? मलित प्रभाकर. अगं बाई, वहिनी हा आक्रस्ताळेपणा म्हणजे बाबूजी भाऊजी तुम्ही ओळखलं? इतक्या वर्षांनी इलास. अरे का कोकण बिकण सगळे एकत्र आणलं का आता? या वयास झाले तुमचे इतक्या वर्षांनी. आता तुमचा पाहुणचार घेऊनच जाईल. 1 मिनिट. 1 2 3 4 घेतले पाहुणचार. जा आता. अहो काय बोलताय तुम्ही कृष्णराव? हा. अहो एवढा तुमचा कॉलेजचा जिवलग मित्र आज इतक्या वर्षांनी आलाय. आता आल्या सरशी 2-4 दिवस हकडेच राहा. इथेच राहा. ती तर आमची संस्कृती आहे. पाहुणी येती घरा, सोबत आयटम पत्रा. 17 वय असेल ना हिचं, या आयटमचं. 17 खतरा जत्रा काय शब्द तो मला. ऐक ना, हा
प्रॉब्लेम खतरा जत्रा पत्रामध्ये नाहीये रे. प्रॉब्लेम आयटम मध्ये आहे. नाही हो, ऍटम एकदम कडक आहे. आयटम आहे का ती? मुलगी आहे ती, माझी मुलगी. हो हो का, सॉरी. नाव काय तिचं? सुमन. तू सुमन? प्रेम पाहावयासी हाकडे. आकडे. अरे ही सुमन. सुमन अगं केवढी मोठी झाली सुमन. आठवतंय का काय? स्क्रिप्ट पुढचं? का? नाही ह्याला अजिबात स्क्रिप्ट आठवत नाही. पुढचा सीन तुमच्या दोघांचा आहे. काय बोलतेस? तुला तरी हो आठव- सुमन आठवतंय बाळा, लहान असताना तू आमच्या ह्या वाड्यात यायचीस खेळावयास. आणि एकदा ससा ससा म्हणून तू उंदीर धरून आणला होतास. हो ना, आज तो एवढा मोठा झालाय. ए, काय बोलतीस तू? हा, शेखर सुमन? ए, शेखर सुमन कोणा म्हणावे असं वाटले तुला? तुझा चेहरा तसा आहे शेखर सुमन सारखा. टॅचू! आई एकत्र बोलते, फोडून बोलू नको, बरं दिसत नाही ते. तर मंडळी सुरू आहे आमचा सिनेमा मी प्रीत केली. तर मंडळी बाबूजींना जायचंय विलायतेस, म्हणून सुमनला आपला श्रीमंत मित्र किशनरावच्या घरी सोडण्यासाठी ते आलेले आहेत. आता बघायचंय सुमन या घरात आल्यावर पुढे काय काय गोष्टी घडणार. सुमन आणि प्रेमची मैत्री झाल्यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय असणार, पाहुयात उद्याच्या भागात. आता येणार आहे क्षिती जोग यांच्याकडे. क्षिती, काय सांगशील तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल? मी आनंदीची आई त्यांची भूमिका करते. म्हणजे तेव्हा यमुना होती ती, मग लग्नानंतर तिची आनंदी झाली. तर ही जी बाई आहे ती अतिशय ऑर्थोडॉक्स, मुलींनी शिकू नये संसार करावा, अच्छा. मुलींनी शिकणं म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण असं वाक्यही आहे त्याच्यात. आणि तिचं मत होतं की पटकन मुलीचं लग्न लावा, तिला जाऊ दे तिथे, संसार करू दे, मुलं जन्माला घालू देत, नवऱ्याबरोबर छान राहू देत. तर नवरा जेव्हा म्हणतो शिकायचं आहे मुलीला, मी शिकवणार आहे तिला, तेव्हा तिला सगळ्यात जास्त राग येतो की हे पाप आहे ऑलमोस्ट. अशा बायका अनफॉर्च्युनेटली आजही आहेत आपल्याकडे. पण जसं तो म्हणाला तसे गोपाळरावही अजून हवेत. आणि माझ्यासारख्या मी जे काम केलंय तशा बायका कमीत कमी असाव्या आत्ताच्या जगात, एवढीच इच्छा. वा 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 वा. आता येणार आहे गीतांजली यांच्याकडे. तुम्ही काय सांगाल तुमच्या या व्यक्तिरेखेबद्दल? माझी व्यक्तिरेखा ही गोपाळरावांची सासू पण आनंदीची आई नाही अशी व्यक्तिरेखा आहे. म्हणजे गोपाळरावांचं आधीचं एक लग्न झालेलं होतं, तिच्या आईचा म्हणजे गोपाळरावांच्या पहिल्या बायकोच्या आईचा रोल मी केलेला आहे. शिक्षणामुळे सुद्धा आपल्यात काहीतरी फरक पडतो, एक काहीतरी परिणाम होतो आपल्यावरती. तर दॅट कॅरेक्टर गेट्स अफेक्टेड ड्युरिंग द होल स्टोरीज टोल्ड. त्यामुळे ते मला फार भावलं आणि अर्थातच समीर आणि इरावतीमुळेच ते शक्य झालं.